राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलीनीकरणाचा प्रस्ताव काँग्रेसला दिला गेलेला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली होती आणि त्यानंतर आज त्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत विलीनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती तर विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळली। पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये विलीनीकरणासाठी आधी प्रस्ताव प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। नाना पटोलेंचा दावा, तर विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळली। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर राज्यातील वरिष्ठांचं मत काय याची विचारणा निर्णय हायकमांड घेणार, मात्र राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेतल्याची माहिती। काँग्रेस बुडतं जहाज, कोणत्या पक्षानं त्यात पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला। तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरती संजय राऊतांचं मोठं विधान, पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे, पवारांनी पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल, संजय राऊत यांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी किंवा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होईल असं मला वाटत नाही। काँग्रेस बुडती नाव, पवारांचे लोक चांगला पर्याय निवडतील, भाजपच्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसमधून फुटलेल्यांनी एकत्र येणं गरजेचं, काँग्रेस नेते अशोक गहलोतांचं विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया। राहुल गांधींना सगळ्यांनी नेता म्हणून स्वीकारावं, संजय राऊतांच्या वक्तव्याला पाठिंबा, गहलोतांचं वक्तव्य। कोणी कुठं विलीन व्हावं हा ज्याचा त्याचा विषय आहे, त्या विषयावर बोलणार नाही। ज्यांना दुसरीकडे जायचंय तो त्यांचा विषय, ज्यांना आमच्याकडे यायचंय तो त्यांचा विषय, जयकुमार गोरेंचं राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती वक्तव्य। तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधींचं आश्वासन। तवयत राजकीय टॉप 9 घडामोडी। कर्जमाफीतील चाचक विरोधात रोहित पवारांचा एल्गार, पंढरपुरात आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन। पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरात रोहित पवारांचं आंदोलन, 50,000ची अट काढून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, रोहित पवारांची मागणी। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून रोहित पवारांना नोटीस, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आंदोलनावरून नोटीस, पालिकेनं इतर मोकळ्या जागेत आंदोलन करण्याचे सुचवलं होतं, नोटीसमध्ये उल्लेख। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत कोणत्याही अटी नाहीत, कर्जाची मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली। निवडणुका समोर नसताना सरकारनं कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून रोहित पवारांना समोरासमोर चर्चेला येण्याचं निमंत्रण, तर जोपर्यंत सरकार आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवारांची भूमिका। रोहित पवारांनी अन्नत्याग नाही तर स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं, नवनाथ बन यांचं ट्विट। कर्जमाफीचं स्वागत सोडून रोहित पवार आंदोलनाच्या नौटंकीत व्यस्त, ट्विटमधून नवनाथ बन यांची टीका। राम मंदिराच्या दानपेटीतील 5 कोटी चोरणारे कोण, संजय राऊतांकडून सवाल उपस्थित। उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार, संजय राऊतांची माहिती, तर कुणी दोषी असेल तर कारवाई केली जाईल, भाजपचे नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मी सत्य बोललो तर मी अडचणीत येईन, हे मोठे लोक आहेत त्यामुळे सत्य बोलण्याची माझी हिंमत नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बोलेन, भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांची राम मंदिर दान प्रकरणावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व, ठाकरेंच्या खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा होता। एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा असतानाच दुसरीकडे धाराशिवमध्ये ठाकरेंच्या गटाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते गैरहजर होते। निंबाळकर बैठकीला अनुपस्थित असल्यानं चर्चांना उधाण तर काम असल्यानं ते आले नसतील, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। आता पोयात विधान परिषद निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिक नंतर जळगावचा धडा सुटला, कोणतीही अडचण राहिलेली नाही, शिंदेंशी चर्चा, रेश्मा काळे उद्या भूमिका स्पष्ट करणार, गिरीश महाजनांची माहिती, रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल। नाशिक नंतर जळगावातील तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या हालचाली, मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत रात्री उशिरा आमदार पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, तर भाजपच्या बंडखोर रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल।
जळगावात युतीच्या उमेदवाराचा प्रचार पॅम्पलेटवरून उन्मेष पाटलांचा फोटो गायब. प्रचाराच्या पॅम्पलेटवरून शिंदेच्या शिवसेनेच्या उन्मेष पाटलांचा फोटो वगळला. पॅम्पलेटवरती शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींचा देखील फोटो. अमरावतीचे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाही. सोनोग्राफीत किडनी स्टोन असल्याचं निदान. हर्षजित देशमुखांच्या रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेसकडून वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत बैठक. काल रात्री पाठिंब्यासंदर्भात 2 बैठका झाल्याची सूत्रांची माहिती. सोलापूर विधान परिषदेसंदर्भात राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांच्या भूमिकेसंदर्भात सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते पाटील त्या आमदारांची चर्चा करणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा. आमदारांनी घेतली होती रवींद्र चव्हाण यांची भेट. घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सोलापुरात बैठक संपन्न. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडून आणण्याचा विडा आम्ही सर्वांनी उचलला आहे, त्यामुळे राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील. यावेळेला जयकुमार गोरेंनी व्यक्त केला विश्वास. नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये तयारीनिशी उतरलोय. नांदेडचे मविया पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. निवडणुकीची बारकाईनं अभ्यास केलाय. विजय माझाच होणार असा विश्वास व्यक्त. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झालेला आहे. अमेरिकन हवामान संस्था नोआन यांनी पुष्टी केलेली आहे. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जास्त फटका आहे. एल निनोच्या तीव्रतेमुळे जगभर दुष्काळाची शक्यता आहे. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. शासन स्तरावरती तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानं पेरणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. कोकणात सध्या पावसाचा लपंडाव सुरू. कडक ऊन आणि ढगाळ हवामानामुळे उकाडा निर्माण होत असल्यानं नागरिक हैराण. 15 जूनपासून कोकणात पावसाची शक्यता. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीनं सुरू असल्यानं उन्हाचा तडाखा वाढणार. तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबई, पालघरसह ठाण्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी संघर्ष कायम. पहाटे 3 वाजल्यापासून शेतकरी कृषी केंद्राबाहेर. 2 दिवसांपासून अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांचे आतोनात हाल. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये 16 ते 20 तास वीज पुरवठा खंडित. विजेचा लपंडाव सुरूच असल्यानं नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. दुरुस्तीच्या कामासाठी तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं नागरिक हैराण. मुंबईतील पाणीसाठा 12.12% आलेला आहे. पणबाकडून 10% पाणी कपात सुरू असतानाही फक्त महिनाभराचा साठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक. पुणे जिल्ह्यातील 8 धरणांची होणार सुरक्षा तपासणी. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण. वर्षभरामध्ये धरणाच्या तांत्रिक सर्वेक्षणानंतर अहवाल जलसंपदा खात्याला देणार. CWPRS ही केंद्रीय संस्था करणार सर्वेक्षण. दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी. अशोक खरात प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. राज्य सरकारचा मोठा निर्णय. विधी आणि न्याय विभागाकडून अधिसूचना जारी. रुग्णालयाच्या फार्मसीमधून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंचे आदेश. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीसही मनाई. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल गॅसचा तुटवडा कायम. 15 तारखेपर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत. लवकरात लवकर इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी. प्रणित मोरेंच्या स्टँडअप कॉमेडी शो प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. महिलेच्या संमतीविना लैंगिक वर्तनाचे कथित गौरीकरण केल्याचा आरोप. प्रणित मोरेंसह हिमांशू जांगराला 22 जून रोजी महिला आयोगासमोर हजर राहण्याचं समज. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवारच्या अश्लील टिप्पणीची केम मेडिकल कॉलेजकडून दखल. 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन. सेजल पवारवर कारवाई होण्याची शक्यता. काला हिरण चित्रपटाविरोधातील सलमान खान यांच्या याचिकेवर 19 जून रोजी पुढील सुनावणी. दिल्ली उच्च न्यायालयाकडून सलमानच्या याचिकेवरील पुढील सुनावणी 19 जून रोजी तारीख निश्चित. TCS धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानसह सर्व आरोपींच्या जामिनावर 19 जूनला सुनावणी.
सरकारी पक्षांची देखील बाजू ऐकून घेतली जाणार. गर्भवती असल्यानं जामीन मंजूर करावा, निदा खानची न्यायालयाकडे मागणी. संभाजीनगरमधील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणामध्ये 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. शिक्षक सुरेश बोरसेंचा पोलिसांनी वाळू माफियांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप.